आणि यानंतर आपण सन्मान करणार आहोत शारंगधर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे CMD जयंत अभ्यंकर यांचा. गेल्या 37 वर्षांपासून आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शारंगधर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आयुर्वेदाच्या मूळ तत्वांना न सोडता कालानुरूप बदल केले. आयुर्वेदात गोळ्या आणल्या. आयुर्वेदिक औषधासंबंधी 117 पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. घरचा वैद्य, रोगाचा समूळ नाश या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान झी 24 तास आज करत आहे. कॉन्क्लेव्हमधल्या पहिल्या परिसंवादाला आपण सुरुवात करूया. भारतीय आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाला प्राचीन इतिहासही आहे आणि त्यात नव्या संशोधनांना वावही आहे. त्यामुळेच आयुर्वेदाचं भारतीय औषधशास्त्रातलं महत्त्व आणि वापर याविषयी आता चर्चा करूया. आणि यासाठी मी माझ्या सहकारी सुवर्णा धानोरकर यांना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र स्वीकारावी. खरं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की भारत जड़ी बूटियों का खजाना है और ये हमारे लिए हरा सोना है. आणि हे हिरवं सोनं आहे हे कदाचित डॉक्टर अभ्यंकर यांनी सर्वात आधीच ओळखलं होतं. म्हणूनच गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ सर या क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि आयुर्वेदामध्ये टॅबलेट फॉर्म हा डॉक्टर जयंत अभ्यंकर यांनी शारंगधर फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्या सगळ्यांपुढे आणलेलं आहे की घरचा वैद्य आणि रोगाचा समूळ नाश हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या घरी असतं. त्याच डॉक्टर जयंत अभ्यंकर यांच्याशी आता मी चर्चा करणार आहे. कुठल्याही प्रोडक्टसाठी प्रमाणीकरण खूप आवश्यक असतं जे आयुर्वेदाच्या बाबतीत आपल्याला दिसत नाही, असं का? मला असं वाटतं की ज्या प्रमुख पॅथी आपल्याकडे सगळ्या ज्या आहेत की ज्याला आपण ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा अन्य काही पॅथीज आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा तुम्ही जो प्रश्न विचारला तो जनसामान्यांच्याकडनं पण विचारला जातो की आयुर्वेदात स्टँडर्डायझेशन आहे का. ह्या सगळ्या पॅथींच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की पार्शल स्टँडर्डायझेशन आहे. पार्शल याचा अर्थ असा की मुळात स्टँडर्ड काय हे कोण ठरवतं, ते कसं ठरवलं जातं, कुठली पॅथी कशाला स्टँडर्ड म्हणते, तर त्याच्या संदर्भातले जे काही नियम वगैरे जे आहेत तर ते फार्माकोपियात जे असतात प्रत्येक पॅथीचे म्हणजे मेडिसिन्सचे, तर त्याच्यामध्ये ते वर्णलेले असतात. आणि त्याच्याप्रमाणे जर औषध बनवलं गेलं तर त्याला स्टँडर्ड असं म्हणता येतं. आयुर्वेदाला आयुर्वेदाचे फार्माकोपियाज आहेत. त्याच्यामुळे आयुर्वेदिक फार्मिकोपियाच्या प्रमाणे जर औषध बनवलेलं असेल तर ते स्टँडर्डाइज औषधच असतं. याचं ओळखायचं कसं सामान्य माणसांनी, तर सोपं गोष्ट आहे की जे प्रॉडक्ट्स ज्याला लेबल्स आहेत आणि ज्याला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं लायसन्स आहे तर ही औषधं ही प्रमाणितच असतात. कारण एकतर त्यांच्याकडे सगळ्या लॅबोरेटरी सकट सगळ्या सुविधा असायलाच लागतात नियमाच्या प्रमाणे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या SOPs असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स वगैरे, या सगळ्या फॉलो केल्या जातात. आणि त्याच्यामुळे पण जी पुड्यातनं, छोट्या छोट्या पुड्यातनं किंवा मोठ्या पुडक्यातनं जी सुट्टी औषधं काही काही वेळेला दिली जातात तर ती औषधं जी आहेत ती औषधं मात्र स्टँडर्ड असतीलच असं नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की कुठलेही अशिक्षित लोकसुद्धा काहीतरी पुड्या करून जे या क्षेत्रामध्ये नाही, ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं नाही असे लोकसुद्धा बऱ्याच वेळेला ते देत असतात. त्याच्यामुळे स्टँडर्ड्स हा जो विषय आहे हा प्रत्येकच पॅथीत आहे. आयुर्वेदाच्या बाबतीतला मी हा सांगितला, पण सगळ्याच पॅथीत हा विषय येतो की जेव्हा लेबल नसलेले औषधं तुम्ही रोग्यांना देता. खरं तर कन्झ्युमर ॲक्टच्या प्रमाणे आपण एखादा रुग्ण कुठलं औषध घेतो आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, किती प्रमाणात आहे, हे सगळं त्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण अनेकदा बघतो की आयुर्वेदिक औषधांचं स्वरूप सोपं नसतं. हा फॉर्म सोपा का नसतो, काय कारण आहेत त्यामागचे? तोच आम्ही 35 वर्षापूर्वी बदलला. कारण हे लक्षात आलं की आयुर्वेदिक औषधांचं कन्झम्पशन जे आहे ते कमी का आहे, तर फॉर्म ऑफ द मेडिसिन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जसं आपण म्हणतो एखादी गोष्ट मधाचं बोट लावून द्यावी, तर ही जी म्हण आहे ती त्याच्यातनंच आलेली आहे की त्याचा फॉर्म व्यवस्थित पाहिजे. तर फॉर्म असला, उदाहरणार्थ मी च्यवनप्राश हे बहुतेक सगळ्यांना आता इथे बसल्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती असेल, पण त्याचं फॉर्म जो आहे तो अत्यंत चिकट आहे. त्याच्यामुळे रिलक्टंट असतात. आणि आत्ताची पिढी तर फारच म्हणजे तो धड जाम पण नाही आहे, ब्रेड स्प्रेड पण नाही आहे, काहीच नाही आहे. आयुर्वेदाविषयी तरुणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आता जागृती झालेली दिसते. पण सोशल मीडियामुळे प्रत्येक घरात एक डॉक्टर तयार झालेला आहे आणि आयुर्वेदिक औषधंसुद्धा स्वतःच्या मनाने घेतली जातात. हे घातक आहे की फायद्याचं आहे? सोशल मीडियामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती, मग ते चुकीचं असेल, बरोबर असेल, कसंही असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे एखादं
आश्चर्य वाटतं की कॉफी घ्यावी का नाही. म्हणजे कॉफी घेतल्याने अत्यंत टॉक्सिक परिणाम पण होतात, इतके की जीवावरती बेतेल इतके परिणाम होतात. त्याच्यापासून कॉफी हे सगळ्या रोगांच्यावरती उपयुक्त आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप होतं माणसांचं की करायचं का नाही करायचं. आणि असं थोडंसं अनेक प्रमाणामध्ये गैरसमज पसरवायला पण ते सोशल मीडिया काही प्रमाणात कारणीभूत आहेत. पण मी म्हणेन काही प्रमाणामध्ये त्यांचा उपयोग पण होतो, कारण शेवटी ते फिल्टर करून प्रत्येक माणसाने घेतलं पाहिजे. आणि त्याच्या संदर्भातला जो ऑथेंटिसिटी जी आहे ती ऑथेंटिक माणसाला विचारून त्यांनी ते केलं तर काहीच हरकत नाही आहे. पण ज्यावेळेला शहरामध्ये डॉक्टरकडे जायचं असतं, आपण स्पेशलिस्टकडे जाणं टाळतो, थोडा ताप असला वगैरे की, अशा वेळेला आपण घराजवळ जो डॉक्टर असेल त्याच्याकडे जातो. त्यांची डिग्री बघितली की आयुर्वेदाची असते, पण मेडिसिन सर्रास त्यांच्याकडनं ॲलोपॅथी दिला जातं. मग ही जी आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली जाते, त्यामुळे थोडासा आयुर्वेदासाठी नुकसान होतं आहे, तोटा होतो आहे असं आपण म्हणू शकतो. पुण्याचे जे एक प्रसिद्ध HV सरदेसाई म्हणून जे आहे त्यांच्याबरोबर माझी एकदा अशीच चर्चा चालली ती. आणि त्याच्यामध्ये मी सरांना, आम्ही त्यांना सर म्हणतो, खूप सिनियर, आणखीन खूप प्रचंड शिकलेले आहेत. तर त्यावेळेला मी असा एक मुद्दा मांडला होता त्यांच्यासमोर. त्यांनी तो ॲप्रिशिएट केला खूप, की मी म्हटलं औषधाला नावं कशाला द्यायची, म्हणजे काय कारण आहे की हे ॲलोपॅथिक औषध आहे, हे आयुर्वेदिक औषध आहे, हे होमिओपॅथिक औषध आहे. औषध आहे म्हणजे आवळा हे औषध आहे सपोज, व्हिटॅमिन C आणि बाकी बरेच त्याच्यात तत्त्व आहेत. तर ते ॲलोपॅथिक डॉक्टरने वापरलं म्हणून काय बिघडलं. तसंच ॲस्पिरिन जर एखाद्या रुग्णाला आवश्यक असेल आज, तर ते आयुर्वेदिक माणसाने वापरलं तर काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. खरं तर त्याला त्यातली फक्त माहिती असायला पाहिजे, औषधातली माहिती असायला पाहिजे, एवढं एक्सपेक्टेड आहे. म्हणून मी एक असा मुद्दा मांडला होता की बॅचलर ऑफ हेल्थ सायन्स अशी एक डिग्री चालू झाली पाहिजे की हेल्थमध्ये सगळं आलं. मग त्या म्हणजे आत्ता काय होतं, आत्ता पेशंट ठरवतो ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची का आयुर्वेदिक घ्यायची का अजून कुठली घ्यायची. इन्स्टेड ऑफ दॅट जो मेडिकल शास्त्रामध्ये शिकलेला आहे त्यांनी हे ठरवायला पाहिजे की या रुग्णाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायची का ॲलोपॅथिक ट्रीटमेंट द्यायची का होमिओपॅथिक ट्रीटमेंट द्यायची, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. खरं सर, खरं तर मला वाटतं आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आणखी आपल्याला पुन्हा पुढे हळूहळू फायदा होताना दिसेल आयुर्वेदासाठी. आणि जसे तुम्ही शारंगधर फार्मा लिमिटेडच्या माध्यमातून 117 पेटंट आज सध्या तुमच्या नावावर आहेत. पेटंट आणखी अशीच वाढत जाऊ, याच शुभेच्छा तुम्हाला झी 24 तासकडून. धन्यवाद ही चर्चा आमच्यासोबत केली त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.